उभाटा गटाच्या वतीनं शेतकरी शिवसंवाद यात्रेस सुरुवात झाली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज पाचोरा बडगाव या विधानसभा मतदारसंघात भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त, सर्वांगीण विकासाचे विशाल ध्येय घेऊन आम्ही गावकऱ्यांच्या, नागरिकांच्या भेटीसाठी जाणार आहोत। यासाठी आम्ही शेतकरी शिवसंवाद यात्रेचं आयोजन देखील केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। तत्वाशी, धर्माशी, या जीवन मूल्यांशी बांधील असणाऱ्या आमच्या लेखणी असणारे आमचे बांधव, खरोखर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की आपण या सगळ्या गोष्टीचं सगळ्यांनी व्यवस्थित पेपरमध्ये देऊन आणि चांगल्या पद्धतीने याला मायलेज दिलं पाहिजे अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते। आणि पासून आम्ही शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही सगळ्यांनी या पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये या आधी पण मी सांगितलंय की भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त, सर्वांगीण विकासाचं विशाल ध्येय घेऊन आम्ही या मतदारसंघात आलेलो आहोत। आणि त्या ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही उद्यापासून नागरिकांच्या भेटीला मुंबईत CGSTची सीबीआयने झडती घेतली आहे। तर एका अधीक्षकासह 3 जणांना यावेळी अटक करण्यात आली आहे। सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पश्चिम आयुक्तालय अधीक्षक CGS म्हणजेच अँटी इव्हेक्शन म्हणून नियुक्त केलेल्या अधिकारी आणि चार्टर्ड अकाउंटंटसह 2 खासगी व्यक्ती यात आरोपी म्हणून सापडल्याचं मुंबई केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे सीबीआय मुंबईतील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST च्या 6 अधिकाऱ्यांवर बेकायदेशीरपणे 18 तासांसाठी एका व्यावसायिकाला कोंडून ठेवल्याबद्दल आणि 60 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। बालकलाकारांनी रांगोळीच्या माध्यमातून मुंबईतील पोर्टच्या राजाची कलाकृती साकारण्यात आली आहे। बालकलाकारांकडून रांगोळीच्या माध्यमातून मुंबईतील पोर्टच्या राजाची कलाकृती साकारण्यात आली आहे। तर नंदुरबार शहरातील ग्रामदैवत गणेश मंदिरात गेल्या 4 वर्षांपासून रांगोळी कलाकार गौरव माळी यांच्या साई आर्टच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात राज्यातील प्रसिद्ध गणरायांच्या कलाकृती साकार करत असतात। मागील 3 वर्षात मुंबईचा लालबागचा राजा, नंदुरबारचा मानाचा दादा गणपती, माळीवाडाचा राजा अशा कलाकृती साकारल्या आहेत। यावर्षी 15 कलाकारांच्या मदतीने मुंबई येथील प्रसिद्ध फोर्टचा राजा या गणरायाची कस्तभजन हनुमान दादा या कलाकृतीत साकारण्यात आली आहे। तर 4x6च्या प्रतिकृतीसाठी कलाकारांना 48 तासाचा कालावधी लागलाय। नंदुरबार सारख्या आदिवासी भागातील रांगोळी कलाकार राज्यभरातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या गणरायाच्या कलाकृती साकारत असतात। गणपती मंदिरात साकारण्यात आलेल्या रांगोळीच्या कलाकृतीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते। तर सर आम्ही नंदुरबारमध्ये मुंबई येथील पोर्टचा राजा या गणपतीची रांगोळी साकारलेली आहे। सारंगपूर येथील कष्टबंधन हनुमानाचा अवतार आम्ही या रांगोळीत दाखवलेला आहे। रांगोळीला आम्हाला सलग 48 तास लागले। या रांगोळीत आमचे कलाकार 15 ते 20 कलाकार यांनी या रांगोळीत सहभाग घेतला व रांगोळी त्यांनी पूर्ण केली। रात्रंदिवस ते काम करत होते। तर या रांगोळीसाठी आम्हाला ब्लॅक पिगमेंट कलर यांचा वापर करावा लागला। रांगोळी याच्यात आम्हाला 15 ते 20 किलो आम्हाला रांगोळी लागलेली आहे। कलर आम्ही त्याच्यानुसार अंदाज एक पिगमेंट कलर एकदम पावडर स्वरूपातच असतात ते आम्ही रांगोळीमध्ये मिक्स करून ते कलर तयार करत असतो। नंदुरबारमध्ये आम्ही हा उपक्रम आज सलग 3 वर्षापासून करत आहे। हा आमचा 4था वर्ष आहे। तर पहिल्या वर्षी आम्ही लालबागचा राजा, दुसऱ्या वर्षी नंदुरबार येथील मानाचा दादा गणपती यांची रांगोळी, तसेच मागच्या वर्षी लालबागचा माळीवाड्याचा राजा यांची रांगोळी आम्ही केलेली होती। तसेच यावर्षी आम्ही सारंगपूर येथील कष्टबंधन हनुमानाच्या अवतारात जी गणपती बाप्पांची रांगोळी ती आम्ही साकारलेली आहे। तर अपेक्षा करतो आपल्याला ही रांगोळी नक्की आवडेल। 10-15 पोरं होते आम्ही आणि 48 तास लागले।
कोणता गणपती? फोर्टचा राजा. दरवर्षी असतो, म्हणजे मागे 3 वर्षांपासून आमचं हे चालू आहे. आम्ही रांगोळी साकारत आहे मागे 3 वर्षांपासून. मुंबईचा म्हणजे लालबागचा राजा, दादा गणपती, नंदुरबारचा, असे काही गणपती होते, प्रसिद्ध गणपती होते, यांचे आम्ही कलाकृती केलेली होती. आणि यावर्षी आम्ही मुंबईचे फोर्टचे राजा यांची रांगोळी साकारली.